आपण ना तुझ्या कॅरेक्टरच्या काही लकबी काही गोष्टी ठरवून घेऊयात. आपण तो जो आहे ना तो चीफ असिस्टंट आणि त्याच्यानंतर हा म्हणजे मला ना थोडं तू आधी सांगत जा म्हणजे मग मी तयारी करते म्हणजे विचार करेन तसा. हरकत नाही. सर त्या कॅरेक्टरचं वय काय असेल म्हणजे मला जरा कळलं तर बरं होईल ना. तू तुझ्या शोध हवत पण तू म्हणतेस तशी आपल्याला सामान्य स्त्री उभी करायची हे लक्षात ठेव. हे बघ याच्यात लिहिलेलं आहे ना त्याप्रमाणेच आपल्याला सगळं करायचं. ओके सर तुला येऊन तसं सांगणारच आहे पण हे बघ तुझं आहे ना म्हणजे वय काय असेल म्हणजे अंदाजे मला. आणि हा ती नवऱ्याचं ऐकेल नाही असं नाही पण त्यात इलाज नाही असा भाव नको. तो चिडला नाहीये ना त्याचा मूड बघून ती बोलेल अशी स्त्री आहे ती. व्यवस्थित कर आणि हा विराज सरांना आवडलं तर कंटिन्यू पण करतील तुला. काही हवंय का? नाही मग कुणाला बोलवतेस का? ऍक्च्युली हेअर ड्रेसरला सांगत होते माझी पिन थोडी लावायची होती पिनअप करायची. ओके ओके आपण तुझ्या ड्रेसेस बद्दलही बोलूया. सो आपण अधूनमधून भेटत जाऊया बोलत जाऊया कारण कसं आहे हे कॅरेक्टर वर्क झालं तर हा शो वर्क होईल. ही स्त्री लोकांना नाही आवडली तर हा शो ही लोकांना आवडणार नाही. हो मला आहे कल्पना याची. त्यामुळे टेन्शन आहे. मला पण खूप टेन्शन आलंय. मेकअप दादा खूप लागले आहो. हा जल्दी या. तू समजून सांगितलं सगळं? हो हो सगळं समजून सांगितलं मला सांग. हा मित्रा ऐकतोयस ना मी काय सांगतोय ते? हा हा सर ऐकतोय ना सर. हा हे बघ तुला जर काम करायचं असेल ना तर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. हो हो कॉन्सन्ट्रेशनच करतोय. मी इकडे तिकडे काय बघतोय तुला मी सीन समजावून सांगतोय ना. सर ते मगाशी ते आपण वरती येताना इथे जे भेटले ना ते अजिंक्य कुमार सर ना. हो मग हे खूप मोठे स्टार आहेत ना ते. हा मग काय सगळ्या लेडीजना आवडतात एकदम चॉकलेट हिरो. बरं मग मग काय नाही सर त्या मॅडम कोण आहेत सर? आमच्या सिरियलच्या हिरोईन आहेत त्या सौभाग्यवती. सर माझी ओळख करून द्या ना प्लीज. हा द्या ना. कशाला? असंच असंच असंच. अरे मी तुला त्यांच्याबरोबर काम करायची संधी देतोय ना. म्हणजे माझा रोल फिक्स झाला फायनल झाला? नाही ते सर ठरवतील. हा म्हणजे मला त्यांच्यावर रोज काम करायला मिळणार? हो वा म्हणजे रोज? अरे तू घराचा नोकर आहेस ना. नोकर नोकर कळलं का? नोकर. हा नोकर म्हटल्यावर रोज घरी येतात की नाही नोकर? हा येतात. हा मग तुलाही दररोज यावंच लागेल. अरे एवढंही कळत नाही रे याला. म्हणजे सर माझं रोज शूटिंग असणार? हे बाबा आतापासून एवढे प्रश्न विचारू नकोस ना. आणि सरांसमोर तर अजिबात विचारू नकोस. तुला घरी बसवतील ते. बघतोयस ना? हा. अरे तुला काय शूटिंग बघायला बोलवलंय? हा. चल जाऊन मेकअप रूम मध्ये बस. सर आले की बोलवतील तुला. हा. सर कुठे आहेत? सर आले की बोलवतील ना. चल जा चल. कुठून बोलवतात रे?